काल गुरुपौर्णिमेला नानाभाऊ पटोले साहेब हे रत्नागिरी येथे त्यांच्या गुरुच्या चरणी लीन होण्यासाठी गेले होते आणि हे आम्हाला माहीत झालं की नानाभाऊ हे रत्नागिरीला आहे. त्यामुळे आम्ही ज्यांना सामाजिक कार्यामध्ये आम्ही गुरु मानतो असे आमच्या समाजाचं एक आदर्श नेतृत्व म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो ते आदरणीय नानाभाऊ पटोले हे रत्नागिरी ठिकाणी होते. म्हणून आम्ही दोघेजण मी आणि माधवराव पवळे हे नांदेडवरनं रत्नागिरीसाठी गेलो आणि रत्नागिरीमध्ये त्यांची भेट घेतली. आणि गुरुपौर्णिमा ज्या ठिकाणी आपल्या हिंदू धर्मामध्ये असं सांगितलं जातं की गुरु हे आईवडिलांनंतर दुसऱ्या क्रमांकावर जर नंबर कोणाचा येत असेल तर गुरूंचा असतो. जसे नानाभाऊ पटोले साहेब हे आमचे गुरु आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना ते आमच्या गुरुस्थानी आहेत आणि त्यामुळे गुरुपूजन हे त्यांचं आम्ही त्या ठिकाणी रत्नागिरीमध्ये जाऊन केलेलं आहे. आणि सध्या सोशल मीडियावरती जो काही आक्षेपार्ह म्हणून ज्या व्हिडिओला व्हायरल केल्या जाते त्याच्यामध्ये कुठलंही वादग्रस्त आहे असं मला तरी वाटत नाही. कारण एक ज्या गुरुची पूजा एक शिष्यानी करावी आणि त्याला वादग्रस्त ठरवावं असं मला तरी वाटत नाही. आणि मुळात हे जे भाजपवाले यावरती टीका करतायत, राजीनामा मागतायत, त्या भाजपवाल्यांनी हिंदुत्व आधी पाहावं. हिंदुत्वामध्ये काय म्हटलेलं आहे, हिंदुत्व शिकण्याची गरज मुळात तर भाजपला आहे की हिंदुत्वामध्ये जो कोणी आपला आदरणीय असेल, गुरु असेल, त्याची पूजा करणं, त्याचे पूजन करणं हे हिंदू धर्माची संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचं पालन आम्ही केलेलं आहे. त्यामध्ये याच्यामध्ये कुठलंही गैर आहे असं मला तरी वाटत नाही. नवनाथ पण असं म्हणले जे काँग्रेसचे आपले भाजपचे प्रवक्ता आहेत की नानाभाऊंनी राजकारण पहिल्यांदा तर माफी मागावी महाराष्ट्राची आणि राजकारण सोडावं. मुळात नवनाथ बन्नांना मला एक सांगायचं आहे, तुम्ही हिंदुत्व असाल तर हिंदुत्व अगोदर वाचा, हिंदुत्व शिका आणि मग सांगा की याच्यामध्ये नानाभाऊ पटोले साहेबांनी का स्वतःहून सांगितलं नाही या माझे पाय धुवा. आम्ही नांदेडवरनं रत्नागिरीपर्यंत 700 किलोमीटरचा प्रवास करून गेलो आणि त्या ठिकाणी आम्ही पूजन केलेलं आहे. नवनाथ बन्नांनी तर खरं पाहिलं तर भाजपने याच्यावर राजकारण करायची आवश्यकताच नव्हती. पण मुळात भाजपला कसं आहे, नानाभाऊ पटोले साहेब मागच्या अनेक दिवसापासून भाजपवरचे जे आक्रमक पवित्रा घेतलेत त्यांना कुठंतरी कोंडीस पकडण्याचं, त्यांना कुठंतरी ट्रोल करण्याचं काम हे भाजप करत आहे. या विषयाचं कुठंतरी राजकारण भाजप करत आहे. मी असं स्पष्टपणाने सांगेल, मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो अधिकार आहे आणि नानाभाऊ पटोले हे माझे गुरु आहेत, त्यांचं पाद्यपूजन करणं किंवा त्यांची पूजा करणं, मी तर यावेळेस दुधाने त्यांचे पाय धुतलेले आहेत. पुढच्या गुरुपौर्णिमेला मी त्यांचा दुग्धाभिषेक करणार आहे. मी हे स्पष्टपणाने सांगतो. याच्यामध्ये कुणाला आक्षेप असेल भाजपवाल्यांना आणि ते हिंदू धर्मात बसत नसेल तर त्यांनी आम्हाला सांगावं. आणि नवनाथ बन्नांना माझी विनंती आहे, तुम्हाला जर बोलायचंच नाही या विषयावर तुम्ही माझ्यासमोर या, माझ्यासोबत हे करा. मी या विषयावरची सखोल चर्चा करायला तयार आहे. तुम्ही तुमच्या नगरसेविकेबद्दल बोला, मी आदरणीय नानाभाऊ पटोले साहेबांबद्दल बोलतो. समाजामध्ये जाऊ द्या ना, कोण चुकीचं आहे ठरवू द्या समाजाला. की तुम्ही शाळेत जाऊन विद्यार्थ्याकडून पाय धुवून घेणार का आम्ही एक सुशिक्षित असणारे नानाभाऊंचे पाद्यपूजन करतो हे चुकीचं आहे का? एका शिक्षिकेने शिक्षिकेच्या शाळेत जाऊन एका नगरसेविकेनं विद्यार्थ्याकडून पाय धुवून घेणं, त्याला पाय धुवून घेणं म्हणतात. कारण त्या विद्यार्थ्यांना काही कळत नाही. तुम्ही धुवा रेमल्याशिवाय ते धुणार नाहीत. आम्हाला तसं सांगायची गरज नाही. आम्ही नांदेडवरनं रत्नागिरी 700 किलोमीटर प्रवास करून जाऊन स्वतःहून धुतोय. याच्यात चुकीचं आहे असं मला तरी वाटत नाही. बावनकुळे असं म्हणाले की काँग्रेस पक्षाचे हेच संस्कार आणि संस्कृती आहेत. तर का काँग्रेस पक्षाचे काय संस्कार आहेत, काय संस्कृती आहे, बावनकुळेने आम्हाला शिकवायची गरज नाही. मुळात तर काँग्रेस पक्ष हा स्वातंत्र्य लढ्यापासून लढणारा पक्ष आहे आणि याची संस्कृती काय आहे हे सर्वांनाच माहिती आहे. संस्कार काय आहेत, ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये ज्यांनी आपला हातभार लावला त्यांची संस्कृती आणि संस्कार हे सगळं संपूर्ण भारताला माहिती आहेत. भारतालाच नाही तर जगातील अनेक देशांना माहिती आहेत की काँग्रेसची संस्कृती काय. त्यामुळे काँग्रेसची संस्कृती ही बावनकुळेने आम्हाला शिकू नये. आम्ही सर्वसमावेशक हिंदू धर्म असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, सर्व धर्मांना मानणारा हा काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे भाजपने आम्हाला आमची संस्कृती शिकवण्याचा नैतिक अधिकार आम्हाला नाही. त्यांनी त्यांच्या पक्षात काय चाललं आहे, कोण कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता त्यांचा कुठल्या टेबलवर जाऊन पूजा करतोय हे त्यांनी पाहावं. आम्ही कुठली पूजा करतोय हे बघावं. आणि तेवढे जर हिंदू धर्माचे रक्षक असतील तर त्यांच्या रॅलीमध्ये हनुमानजीची प्रतिमा करून त्यांनी नाचवली नसते त्यांच्या प्रचारामध्ये. त्यांना ही संस्कृती चालते का भाजपला? आणि ही आम्ही पाद्यपूजा करतो ही आमची चुकीची आहे. आणि ते ज्या श्रीरामाला मानतात त्यांच्या मंदिरात चोरी होते हे हिंदू धर्माला शोभतंय. हनुमानाला ते रस्त्यावरती नाचवतात हिंदू धर्माला शोभतंय का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार आमचा अधिकार आहे. आमचे नानाभाऊ आदरणीय आहेत, गुरुस्थानी आहेत आणि त्यांची पाद्यपूजा केली याच्यात चुकीचं आहे असं मला तरी काही वाटत नाही.